लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेचा 10 ऑक्टोबरचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. आणि प्रेक्षकांनो, मालिकेमध्ये आतापर्यंत तमाशा होत होता, पण आता जबरदस्त राडा होणार आहे. कारण संगीता आणि सरोज दोघी एकमेकींना अशा भिडणार आहेत ना आता, की विचारूच नका. आता या संगीताताई जाब विचारायला जाणार आहे सरोजकडे, पण हे तुम्हाला आता उद्याच्या भागात बघायला मिळणार आहे. पण त्याची सुरुवात कशी झाली आहे ते बघत राहा. तर सुरुवातीला आपण बघतोय या कलाने अगदी निक्षून सांगितलंय अद्वैतला, मी कुठलीही चूक केलेली नाहीये, त्यामुळे मी कोणाची माफी मागणार नाही. आणि जर तू मला घरात घेत नाहीस तोपर्यंत मी अन्न पाण्याशिवाय इथेच तुझ्या उंबऱ्याजवळ बसून राहणार. आता हे सगळं ऐकून आणि पाहून या आजोबांच्या जीवाला उगाचच टेन्शन आलेलं आहे. आता हा अद्वैत तर असा बोलून निघून जातो तनतन करून. पण आता हे आजोबा म्हणत असतात, अगं बेटा कला, अगं अगं अद्वैत रागात आहे ग पोरी, अगं तू तरी समजून घे ना. रजनी काकू पण म्हणतात की अगं कला, सगळं ठीक होईल बघ, अद्वैत सध्या रागात आहे. अगं कला, आत्ता तू एक पाऊल मागे घे ना. इतके दिवस तू अद्वैत सोबत राहतेस, तुला माहिती आहे ना तो डोक्यामध्ये राग घालून घेतो प्रत्येक वेळेला. कला त्यावर म्हणते, प्रत्येक वेळेला मीच समजून घ्यायचं किंवा मीच मागे घ्यायचं पाऊल हा पर्याय नाही ना असू शकत यावर. आता अद्वैतला पण माहिती आहे की मला अन्याय खोटं हे सगळं आवडत नाही, तरी सुद्धा मी त्याचं म्हणणं ऐकलं ना. मी आतापर्यंत शांततेत सगळं ऐकून घेतलं ना चांदेकरचं. मी एक शब्द तरी बोलले का? निमूटपणे सहन केलं, पण नाही, आता नाही. जोवर चांदेकर मला स्वतःहून घरात घेत नाही तोवर मी घरात येणार नाही. आता आजोबा चिडतात कलावर आणि ते म्हणतात, तू पण काही कमी नाहीये, तुला ऐकायचं नाही ना आमचं, तुला वाटेल तसंच वागणार ना तू, ठीक आहे, तुला जे योग्य वाटतं ते कर, पण कला एक लक्षात ठेव, स्वतःला त्रास नको करून घेऊस पोरी. असं म्हणून आजोबा आता घरात गेले. पण आता घरात गेल्यावर बघा प्रेक्षकांनो, त्या सरोजला असे बोलले आता हे आजोबा. घरात गेल्या गेल्या त्या अद्वैतला ओरडतात, अद्वैत तुला तुझ्या रागावर नियंत्रण नाही ठेवता येत का? खऱ्या खोट्याची शहानिशा न करता तू हे असं वागलायस. आपल्या घरची सून आहे कला, लक्ष्मी आहे या घरची, आणि तुम्ही असे वागता तिच्याशी. घरातल्या लक्ष्मीला असं घराबाहेर ठेवणं योग्य वाटतंय का? आता ती सरोज उगाच मध्ये मध्ये बोलते बरं का. आता सरोज त्या आजोबांना म्हणते, हे बघा आबा, त्याने तुम्हाला सांगितलं ना की तो तुमच्यासाठी तिच्याशी चांगलं बोलत होता, त्या नात्यामध्ये त्याची घुसमट होतीये, तरी सुद्धा तो हे सगळं सहन करतोय. पण त्याला हे सगळं का सहन करायला लावताय तुम्ही? त्याला त्याच्या मताप्रमाणे वागू द्या ना जरा. ती मुलगी आतापर्यंत कशी वागते तरी सुद्धा तुम्हाला आतापर्यंत तिचीच बाजू घ्यायची होती आणि तुम्ही अजूनही तिचीच बाजू घेता. अशी कोण लागते ती तुमची? चांदेकरांच्या घरची सूनही आपण तिला मानत नाही. अजून मला सांगा की किती काळ अद्वैतने तुमच्या मनाप्रमाणे वागायचंय? आता आजोबांचा पारा चढून जातो या सरोजचं फटफट फटफट बोलणं ऐकून. ते एवढे संतापून जातात, ते म्हणतात, ए सरोज बस कर आता. आजोबांचा एवढा वाढलेला आवाज पाहून सगळेचे सगळे आजोबांकडे बघायला लागतात. सरोजला पण नवल वाटतं की बापरे, आबांचा आवाज जरा जास्तीच चढला आता. आता आजोबा त्या सरोजला म्हणतात, हे बघ सरोज, आतापर्यंत मी तुझ्याशी कधी चिडून बोललोय का? जिथे जे काही घडतंय ना ते सगळं शांततेत बघत आलोय मी आतापर्यंत. पण तू कलाच्या सोबत जे वागतेस ना ते एकदम चुकीचं वागतेस. एकदा स्वतःच्या मनाला विचार करून बघ. हे बघ सरोज, मी कधी बी असं सांगितलं नाही की तू सासू म्हणून कलेला समजून घे, किंवा कलाला पण नाही सांगितलं की तुला सासू म्हणून समजून घे. मी नेहमी तुमच्या दोघींच्याच कलेनं वागत आलोय. आता हे तुम्ही चांगलं नातं ठेवायचंय तुमचं का वाईट ठेवायचंय हे तुमचं तुम्ही ठरवायचंय. तुमच्या नात्याला चांगली घडी तुम्ही घालू शकला असता, पण तसं तुम्ही नाही केलं. आता तुम्हाला मी स्पष्टपणे सांगतोय, तू आणि अद्वैत कलासोबत जे काही वागला आहात ना ते मला अजिबात पटलेलं नाहीये आणि ते कधी पटणार पण नाही माझ्या मनाला. तेव्हा आजपासनं तू माझ्याशी बोलायचं नाही. आता खरंय ना प्रेक्षकांनो, त्यांचं म्हणणं आहे की आता पोरीला आणलंय लग्न करून घरी, तर तिच्याशी नीट वागा, नीट वागणूक द्या. एवढी काही वाईट नाही ना ती पोरगी, सगळं करते घरातलं, अजून काय हवं असतं? सुनेकडनं वेगळी अशी अपेक्षा काय असते? हुशार आहे, ऑफिसमध्ये पण काम करते, पण यांना पैशाचा आणि श्रीमंतीचा एवढा माज आहे ना या सरोजला, अद्वैतला, आणि त्यातनं हे स्वतः पोळलेले असून सुद्धा दुसऱ्यांसोबत असा अन्याय करतात. कमालेचं नाही प्रेक्षकांनो. तर आता आबाने सरोजला असं निक्षून सांगितलंय आणि आता कोणाकडेही न बघता ते तिथून ताड ताड निघून जातात. आता शेवटी यांचं पण वय झालंय, हे बिचारे एकटेच सेन्सिबल आहे यांच्या अख्ख्या घरात, आणि ती दुसरी रजनी, बाकी ना कोणाला काही अकलेचा पत्ता नाही आहे प्रेक्षकांनो. नुसतं मोठं घर आणि पोकळ वासा. आबांनी असं सांगितल्यावर सगळेच आबांकडे आश्चर्याने बघतात. आबा आता तिथून निघून जातात. आता बघा प्रेक्षकांनो, एवढं सगळं होऊन सुद्धा या अद्वैतच्या मनावर ना डोक्यावर ढिम्म परिणाम झालेला नाहीये. आता इकडे
कला बाहेर विचार करत असते, असला कसला आहे हा चांदेकर, सतत अपमानावर अपमान अपमानावर अपमान करतोय, मी काय याचा अपमान सहन करून घ्यायचाय. आणि या सरोज मॅडम यांना चांगलं माहितीये की मी त्यांना धक्का मारलेला नाहीये. यांनी जर सांगितलं असतं तर चांदेकरने शांत बसून ऐकून घेतलं असतं. या मुद्दाम गप्प बसल्या का? त्यांनी का नाही सांगितलं चांदेकरला की त्यांनी म्हणजे त्यांच्या त्याच पडल्या, चुकून धक्का लागला नाही म्हणून. असो, तर आता बघा प्रेक्षकांनो, कला हा विचार करत राहते की खरंच असं का केलं असेल या सरोजने. पण आता प्रेक्षकांनो, या सरोजला चांगलाच धडा शिकवायची वेळ आलेली आहे आणि आता तिला धडा शिकवणार त्या संगीताताई असं दिसतंय खरी मला, कारण त्यांनी आता बघा पुढे काय दाखवलंय. तर आता या संगीताताई देव बसवायची आहे, त्यामुळे तयारी करतायत, दिवे वगैरे घासणं चालू आहे त्यांचं. आता तेवढ्यात काजलला फोन येतो सोहमचा आणि सोहमनी झालेला सगळा प्रकार काजलला सांगितलाय, काय झालं कसं झालं. त्यामुळे हे ऐकून या काजलच्या तर पायाखालची जमीनच सरकली आहे. पण आता काजलला असं वाटतं की हा सगळा प्रकार अतिशय भयंकर आहे, त्यामुळे हा आपल्या आईवडिलांच्या कानावर घातलाच पाहिजे. काजलचे आईवडील विचारतात तिला, काय ग काय झालं काजल, कोणाचा फोन होता. आता काजल म्हणते, बाबा अहो कला दीदीला आपल्या घराच्या बाहेर काढलं हो दाजींनी. आता मात्र तिच्या आईवडिलांचं लक्ष थाऱ्यावर नाहीये. आता या कलाचे बाबा म्हणतात, का कशापायी, हे काय तमाशा आहे. आता या संगीताताई म्हणतात, अहो अहो काय झालं, आपण जायचं का तिकडे. आता तिचे वडील म्हणतात, थांब जरा संगे, आपण आधी बघू, कलाला फोन करू आणि मग जाऊ. बघा प्रेक्षकांनो, आई वडिलांचा जीव थाऱ्यावर नाहीये. अगदी म्हणजे काय बोलू प्रेक्षकांनो, तमाशाच तमाशा आहे, दुसरं काही नाही. तर आता ते फोन लावून बघायचा प्रयत्न करतात कलाला. पण आता या अद्वैची हिंमत तर बघा ना, त्याने चक्क यांचा फोन कट करून स्विच ऑफ वर ठेवलाय कलाचा फोन. कला बिचारी टेन्शन मध्ये असते आणि अद्वै तिच्याकडे असा बघत असतो वरून बाल्कनी मधनं. आता कला त्याच्याकडे बघत असते आणि दोघं एकमेकांना खुन्नस देत असतात. प्रेक्षकांनो, खरंच मालिकेमध्ये काहीच्या काही दाखवतात. आता ही पोरगी बिचारी रात्रभर बाहेर झोपते, कसं काय यांना झोपा लागल्या असतील बरं. मला तर नवलच वाटलं बाई आजचा भाग बघून. असो, तर आता कला मात्र रात्रभर जागून तिने त्या देवीच्या मूर्तीची म्हणजे साकार करायला सुरुवात केली आहे. तर आता बघा प्रेक्षकांनो, हे सगळं करता करता तिच्या मनातले विचार काही कमी होत नाहीये. देवीची मूर्ती तर ती तयार करतीच आहे बिचारी, पण आता ती विचार करते, असं कसं झालं असेल, चांदेकरचा गैरसमज झाला असेल, पण जे काही झालंय ते समजून घेण्यासाठी कोणी काहीच बघितलं नसेल का. नाही म्हणजे सरोज मॅडमला कळणार नाही असं तर होणार नाही. मी तर त्यांना स्पर्श सुद्धा केला नाही, मग मी धक्का मारला असं कसं काय म्हणू शकतात त्या. त्यांचा मुलगा चुकीचा वागतोय तरी सुद्धा त्या नुसत्या शुंभासारख्या उभ्या होत्या तिथे, काहीच बोलत नव्हत्या. त्या जर एक शब्द बोलल्या असत्या की काही झालेलंच नाहीये असं, तर एवढं सगळं झालंच नसतं. इतर वेळेला मी त्यांचा राग समजू शकते, पण आत्ता त्यांनी हे सगळं बोलायला हवं होतं. कला विचार करते, अशा कशा आहेत या सरोज. असो, तर आता इकडे या काजलने फोन लावलाय कलाच्या मोबाईलवर. आता अद्वैत झोपलेला असतो मस्त आरामशीर त्याच्या खोलीमध्ये, पण या कलाच्या आईचा फोन आल्यावर तो उचलतो फोन, म्हणजे कट करून टाकतो. आणि एवढंच नाही तर फोन पुन्हा येऊ नये म्हणून त्याने चक्क फोन स्विच ऑफ केलाय आणि मस्त झोपून गेलाय आरामशीर ढाराढूर. एवढं भावनाशून्य कोणी असतं का हो प्रेक्षकांनो, कमालच आहे बाई. आणि अशा घरात पोरगी द्यायची म्हणजे बाप रे बाप. आता इकडे मात्र या संगीताताईंना टेन्शन आलं ना, त्या विचार करतात, अगं काजे फोन लागत नाहीये ग, अगं आता मला टेन्शन येऊ लागलं ग. आता काजू म्हणते की हे बघ, तू नको टेन्शन घेऊ आई, कलाताई बरी असेल, काही नसेल झालं तिला. आता या संगीताताई म्हणतात, अगं असं घर बसल्या कसं बोलायचं आपण, अगं माझी लेक एकटी असेल ग घराच्या बाहेर, सोहमरावांना फोन करून बघूया का. आता हे तिचे वडील म्हणतात कलाचे, अगं संगीता, माझ्या मनात पण असं आलं होतं, पण आपली नैनी आहे ना तिथे, नैनी बोलू शकेल का ग त्यांच्यामध्ये. आता सोहमरावांशी बोलायचं म्हणजे एवढ्या उशिरा बरं नाही वाटणार फोन करायचं. मला असं वाटतं संगे आपण थांबू थोडंसं सकाळपर्यंत. संगीताताई म्हणतात, अहो पण मग असं कसं सकाळपर्यंत थांबायचं, मला सुचनच झालंय हो. आता ही काजू म्हणते, मग मी मेसेज करू का. आता तिचे वडील म्हणतात कलाचे, हे बघा दोघी जणी तुम्ही गडबड नका करू, असं बी झालं असेल ना, घरातलं वातावरण पेटलं म्हणून बाहेर काढलं असेल कलाला, पण आता वातावरण शांत झालं असेल आणि तिला घरात घेतलं असेल तर समधेजण झोपले असतील आता.
म्हणजे हे बघ संगे समजून घे, अगं आबासाहेब आहे ना तिथे, आपले आबासाहेब कलेसाठी उभे राहतात ग नेहमी, ते कलेवर अन्याय नाही होऊ देणार. आता ती संगीताताई म्हणतात तुम्ही म्हणताय तसंच होऊ देत, माझी कला कोणकोणत्या संकटातून जाते हो, तिचं तिलाच ठाऊक. अहो मी उद्याच्या उद्याच जाते आणि तिला जाऊन भेटते, बघते काय झालंय तिथे. देवी आई काय हो माझ्या लेकराच्या आयुष्यामध्ये अशी विघ्न आणतायत. आणि आता त्या देवीला नमस्कार करते. अंबाबाई माझ्या पोरीची अशी परिस्थिती पाहवत नाही ग आम्हाला, तू सांभाळून घे आमच्या पोरीला, असं म्हणतायत त्या. तर आता बघा इकडे रजनीताई सकाळी घटस्थापनेची तयारी करत असतात. अंजू आलेली असते आता काय करायचं म्हणून विचारायला. तर मग त्या सांगतात की चौरंग काढलाय, पाट मांडलाय, नंदादीपाची तयारी कर आणि पंचामृत तेवढं राहिलंय ते मी करते. असो. तर आता इकडे नैना आणि तिची ही महान सासू दोघी जणी अशा डिस्कशन करताना दाखवल्यात. ही डोक्यावर पडलेली नैना आहे ना, ती म्हणत असते रोहिणीला, काय हो मॉम, अहो मी तर प्लॅन करत होते की काहीतरी असं कलाला अडकवण्यासाठी काहीतरी असं अंधश्रद्धा वगैरे असं काहीतरी प्लॅन करावा, पण गरजच नाही पडली मला. कला तिच्याच जाळ्यात अडकली आणि घराच्या बाहेर गेली. आता रोहिणी म्हणते हो ना, खड्डा खणायला गेलीये दुसऱ्यांसाठी पण स्वतःच पडलीये त्यात. आता नैना खुश होऊन म्हणते हो ना, नाहीतर काय. रोहिणी म्हणते अगं नैना तुला विचारायचं होतं मला कालपासनं काहीतरी. नाही म्हणजे सरोज वहिनी आणि कला दोघी जणी म्हणजे जेव्हा बोलत होत्या तेव्हा तू मधोमधच उभी होतीस ना, तुला दिसलं असेल ना. म्हणजे कलाने खरंच धक्का मारला का ग सरोज वहिनीला. आता ही नैना महा चॅप्टर आहे बरं का, तिला माहिती आहे की कलाने काही धक्का मारलेला नाहीये, पण तरी सुद्धा कलाची बाजू न घेता ही दीडशाणी कशी बोलते बघा. ती आधी विचार करते नाही नाही या फार शहाण्या आहेत, यांना खरं सांगता कामा नये. यांच्या लक्षात आलं ना की कलाने असं नव्हतं केलं तर ह्या काही पण करू शकतात. आता ती रोहिणी म्हणते ए नैना, अगं तुला काहीतरी विचारते मी, काय तंद्री लागली आहे तुझी. आता लगेच ही नैना म्हणते सॉरी मॉम, माझी जरा लागली तंद्री. काय ना हल्ली आजकाल प्रेग्नन्सीमुळे माझी तंद्री लागते हो आणि अचानक सुन्न होतं मला, सॉरी. आता त्या दोघी जणी पायरीवरनं उतरत उतरत गप्पा मारतायत. आता ही नैना म्हणते काय म्हणत होत्या तुम्ही. आता रोहिणी म्हणते अगं तू होती ना तिथे, मग तू काही बघितलं काही नाही का. आता नैना म्हणते अहो होतं माझं लक्ष, पण जेव्हा माझं लक्ष नव्हतं ना, मला असं वाटतं तेव्हाच नेमकं सरोज मामीला मॉम इन लॉ मला असं वाटते धक्का प्रकरण खरं असणार. नाही म्हणजे त्याशिवाय अद्वैत इतका चिडलाच नसता. आबाने सांगूनही त्याने ऐकलं नाही, म्हणजे नक्कीच त्यात काहीतरी तथ्य असणार आहे. रोहिणी म्हणते अगं आय एम शुअर डॅड समोर कला असं काही करणारच नाही. आता ही नैना म्हणते अहो पण मला माहिती आहे ना, लहानपणापासून मी बघते तिला. आता या रजनीताई यांचं बोलणं ऐकतायत बरं का दोघींचं. आता ही नैना म्हणते ती लहानपणापासून अशीच आहे, तिला एकदा राग आला ना की झालं, मग ती तिच्यासारखं वाईट कोणीच नसतं, ती तिच्या मनाला येईल तसंच वागते. मला ना माहिती आहे कलानेच धक्का दिलेला असणार आहे सरोज मॅडमला. आता या नैनाचं असं उलटं पालटं बोलणं ऐकून त्या रजनीताई भडकतात आणि म्हणतात काय ग नैना, काय बोलतेस, कळतंय का तुझं तुला तरी. मला तर वाटलं होतं एवढं सगळं झाल्यावर तू तुझ्या बहिणीची बाजू घेशील, पण तू तर उलटच वागायला लागलीस ग. आता ही नैना म्हणते मी काय उलटं वागले मामी. आता या रजनीताई म्हणतात अगं कला इतक्या महिन्यापासून इथे राहते आणि तिचा स्वभाव मी ओळखते आता, मला नाही वाटत कला अशी करेल. तू तिची बाजू घेण्याच्या ऐवजी तू तिच्यावर आळ घेतेस. आता लगेच नैना म्हणते बघा बघा मॉम इन लॉ, मी म्हणत होते ना तसंच झालं. हे बघा रजनी मामी, मी तिची मोठी बहीण आहे आणि मला तिचा अनुभव जास्ती आहे, म्हणूनच तर सांगते मी की कला अशी करू शकते. तुम्ही कुठे सहवासात आलात तिच्या, अजून 1 वर्ष पण झालं नाही. अहो मी तिला जन्मापासून ओळखते हो, कला अशीच आहे. घरी सुद्धा एखादी गोष्ट तिला पटली नाही, राग आला ना, तर ती मम्माला फडफड फडफड बोलून मोकळी व्हायची. कलाला स्वतः पुढे काही समजत नाही. आता त्या रजनीताई आणखीन चिडतात आणि म्हणतात 1 मिनिट नाही ना, जास्ती बोलू नकोस. एखाद्या माणसाचा सहवास कळायला 1 दिवस सुद्धा पुरेसा होतो आणि कला अतिशय गुणी मुलगी आहे, गेल्या महिन्यांपासून मी तिच्या सोबत राहतीये. अगं किती वेळेला कलाने तुला सुद्धा सामावून घेतलं. तेवढ्यात आता ते आबा येतात तिथे बाहेर आणि त्या रजनीताई म्हणतात काय झालं आबा, असे का दिसताय तुम्ही. आता बघा प्रेक्षकांनो, सगळे मस्त ढाराडूर झोपलेत, पण या आजोबांना काही डोळा लागलेला नाहीये. खरंच किती छान आहेत ना हे आजोबा. आता त्या रजनीताई म्हणतात काय झालं आबा, तुम्हाला काही त्रास होतोय का. आबा म्हणतात अगं रजनी, घरची लक्ष्मी घराबाहेर आहे, कसं लक्ष लागल ग. आज घट बसणार आहेत आणि लक्ष्मी घराबाहेर, कसं मन थाऱ्यावर राहील. आता या रजनीताई म्हणतात हो आबा तुमचं बरोबर आहे,
पण कला आपली घरात असती तर घट न बसवणं तिला सुद्धा पसंत नसतं पडलं. मग आता आजोबा म्हणतात, "अगं, माझ्या बोलण्याचा अर्थ तसा नाही गं, पण आपल्या घरात नवरात्र आहे, घरची लक्ष्मी घराबाहेर आहे. घट बसवले नाही तर अजून लक्ष्मीचा पण रोष होईल ना आपल्यावर." आता या रजनीताई म्हणतात, "हो आबा, सगळी तयारी झाली आहे. फक्त तेवढं पंचामृत करते, मग झालं." मग आता आजोबा म्हणतात, "खरंच, आज जर माझी कला असती घरामध्ये, तर तिनं समधी तयारी केली असती बघ." आता रजनीताई पण म्हणतात, "हो ना, खरं आहे आबा तुमचं." आता त्या म्हणतात, "माझ्या कलानं आरास केली असती, पुरणाच्या पोळीचा नैवेद्य केला असता आणि पहिली माळसुद्धा ओली असती, गुंफली असती तिने माळ." मग आता रजनीताई म्हणतात, "खरंच आबा, तुम्हाला जे वाटतंय ना ते अगदी बरोबर आहे. मी सुद्धा सकाळपासून कला अशी 4-5 वेळेला हाक मारली बघा आज. मला खूप सवय झाली आहे तिची." आता हे आजोबा म्हणतात, "कला, माझी सून, पहिली सून आज नवरात्राची माळ घालणार होती." आता नैना लगेच म्हणते, "अहो आजोबा, माझी पण पहिलीच नवरात्र आहे ना. मी पण किती सगळ्या गोष्टींमध्ये पुढाकार घेते, तुम्ही बघता आहात ना." आता आजोबा म्हणतात, "हो का? बरं, पण माझ्या कलाची सर कोणाला नाहीये." असं बोलल्यानंतर रोहिणी आणि नैना दोघी पण बघायला लागतात बरं का आपणकडे. आता या आजोबा पहा कसे तिला बोलवतात. म्हणजे ते म्हणतात, "ठीक आहे नैना, तुला जर करायचंच आहे तर मग दाखव बरं पुरणाच्या पोळीचा नैवेद्य तुझ्या हाताने." आता नैनाला पडली ना पंचाईत. ती विचार करते, या म्हाताऱ्याने मुद्दाम केलं. कुचकटपणा करणं ह्या म्हाताऱ्याला मुद्दाम जमतं. मला माहिती आहे, कलाला मी वाईट बोलत होते तेव्हा यांनी ऐकलंय, म्हणून यांनी मुद्दाम हे सगळं केलंय. आता हे आजोबा म्हणतात, "काय झालं गं नैना? कुठं तंद्री लागली तुझी?" आता ते आजोबा हसायला लागतात गालातल्या गालात आणि म्हणतात, "अगं, आजच्या दिवशी पुरणाच्या पोळीचं महत्त्व असतं. चांगल्या लुसलुशीत पुरणाच्या पोळ्या बनव." आता मुद्दाम त्यांनी नैनाला काम सांगितलंय बरं का ते. आता ही रोहिणी तिला ऑल द बेस्ट करते आणि निघून जाते. या दोघींना फक्त इकडून तिकडे भटकायचं असतं प्रेक्षकांनो. आता बघा प्रेक्षकांनो, आजोबा निघून जातात. आता नैना डोक्याला हात मारते, "या पुरणाच्या पोळ्या करायच्या कशा? हिला कुठं काय येतं? ढ येत नाही." आता बघा प्रेक्षकांनो, मस्त पोहे केलेत या रजनीताईंनी आणि त्या म्हणतात की, "अगं अंजू, आधी कलाला हा ब्रेकफास्ट नेऊन दे बरं. काल रात्रीपासून पोरीच्या पोटात अन्नाचा कण नाहीये." अंजू आता ब्रेकफास्ट नेऊन द्यायसाठी गेली आहे कलाकडे. इकडे पहा अद्वैतराव मस्त तयार झालेत. आंघोळ बिंगोळ करून चष्मा घातलाय, मस्त स्प्रे बी मारलाय आणि आता कलाची मजा घ्यायला बाल्कनीमध्ये गेलाय. तो कॉफी पिता पिता आधी विचार करत असतो, या खरेला चांगला धडा शिकवायचा आहे मला. माझ्या घरातले हे असले उद्योग थांबलेच गेले पाहिजे. प्रेक्षकांनो, अद्वैतचा गैरसमज झालेला त्यांनी जो दाखवलाय ना, ठीक आहे, पण अद्वैतला ॲटलिस्ट एवढा तर सेन्स पाहिजे ना. इतक्या दिवसापासून तो कलासोबत राहतोय. कलाने कधी कोणासोबत काही वाईट असं वागली आहे का? कधीच वागलेली नाहीये. तरी सुद्धा अद्वैत तिच्याबद्दल असा विचार करतो, हे नवलच आहे. असो, आता तो बाल्कनीमध्ये आलाय आणि कलाकडे बघतोय आणि कला त्याच्याकडे. आता मात्र मला अद्वैतचा रागच आलाय. तो कलाकडे बघून मनात विचार करतो, या खरेला काही लाजच नाहीये का? इतकं सगळं झालं तरी तोंड वर करून बघतीये, निर्लज्ज कुठली. किती मांस भरलेलं आहे हिच्यामध्ये. आता तेवढ्यात अंजू येते तिथे आणि म्हणते, "कलाताई, अहो 2 घास खाऊन घ्या. तुम्ही काल रात्रीचं काहीच खाल्लेलं नाहीये." कला नाही म्हणत असते. अद्वैत वरून सगळं बघतोय. आता ती कला म्हणते, "नको मला खरंच अंजू." आता अंजू म्हणते, "असं काय करता कलाताई? अहो काल रात्रीपासून तुम्ही काम पण करताय देवीच्या मूर्तीचं. तुम्ही चहा तरी घ्या, तुम्हाला तरतरी येईल. अहो काही खाल्लं पिल्लं नाही तर त्रास होईल ना तुम्हाला." आता ही कला म्हणते, "हे बघ अंजू, मला कळतंय तू मला मनापासून सांगतेस, पण खरंच अगं नको, मला काहीही खायचं प्यायचं नाहीये आणि तसं सुद्धा जे काही झालंय ना त्या सगळ्यामुळे माझं पोट आधीच गच्च भरलंय." आता कला हे सगळं अद्वैतकडे बघून बोलत असते, पण अद्वैत मात्र मनात विचार करत असतो, काय माजुरडी ही, काय विचार करते, नाही हिला वाटतं काय, समजते काय स्वतःला, हिची अक्कल किती चालली आहे, काय आहे, वागते कशी. इतर वेळेला खाण्यापिण्याचं महत्त्व सांगते समजून सगळ्यांना आणि आता स्वतः स्वतः मात्र अडून बसली आहे, खाणार नाही म्हणून. स्वतः पहा कशी अडून बसली आहे. स्वतःवर आलं तर कशी अडून बसते. स्वतःला भूक लागली की बरोबर खाईल. बघू बघू किती दिवस उपाशी राहते ते. राहा म्हणा उपाशी, पाहू किती दिवस उपाशी राहते. असं अद्वैत कलाकडे बघून बोलत असतो आणि हा भाग त्यांनी इथेच पूर्ण केलाय. आता प्रेक्षकांनो, हे आजोबा लिटरली त्या अद्वैतला रिक्वेस्ट करत असतात, "अरे अद्वैत, घरची लक्ष्मी आहे कला, तिला असं घराच्या बाहेर काढू नको रे बाबा." आता तो म्हणतो की कलाने जर माझ्या आईची हात जोडून माफी मागितली तरच मी तिला घरात घेईल. आता शेवटी आजोबा त्या कलाकडे जातात. तिला म्हणतात, "बाई कला, मी तुझी माफी मागतो, तू घरात ये. असं बरं दिसत नाही ग बेटा बाहेर राहणं."
पण आता कला म्हणते, "नाही आजोबा, हे बघा तुम्ही माफी मागू नका आणि मी असं तुम्हाला अडचणीत टाकत नाहीये." आता ते आजोबा म्हणतात, "हट्ट सोड बेटा, चल घरात." आता कला म्हणते, "आजोबा खरंच मला नका अडचणीत टाकू. माझा स्वाभिमान आडवा येतोय. चांदेकर जोवर स्वतःहून मला घरात घेत नाही, तोवर मी काही घरात येणार नाही." आता या संगीताताई घरात आल्यात आणि आता सरोजशी इतक्या भांडतात. त्या म्हणतात, "माझ्या लेकीला तुम्ही रातभर घराबाहेर ठेवलं, असं काय केलंय माझ्या लेकीने?" आता ती सरोज म्हणते, "आमच्याच घरात येता आणि आम्हाला जाब विचारता का?" आता त्या सरोज संगीताताईंना हात धरून बाहेर आणतात ओढून आणि म्हणतात, "या पोरीला तुम्ही आमच्या गळ्यात मारली आहे ना, ही पोरगी आमची सून नाहीये." असं म्हणून आता त्यांनी त्या संगीताताईचाच अपमान केलाय. पण आता संगीताताई काही कमी नाही आहे प्रेक्षकांनो. संगीताताई पण आता या सरोजला बरंच काही ऐकवणार आहेत. बघा आता पुढे खूप मजा येणार आहे. तर असा होता आजचा लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचा भाग. प्रेक्षकांनो, खूप सारे प्रेक्षक आहेत ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नाही. असं करू नका. प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा. धन्यवाद.